स्त्री म्हणजे फक्त एक नातं नाही, ती आहे प्रेरणा, ती आहे संघर्ष आणि ती आहे यशाची नवी व्याख्या. नमस्कार, मी प्राची घाणेकर. झी 24 तासच्या महिला विशेष दिनी कार्यक्रमानिमित्त तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. सर्वप्रथम सगळ्या महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. घरापासून ते अंतराळापर्यंत, शिक्षणापासून ते उद्योजकतापर्यंत प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेला आहे. त्यामुळे जागतिक महिला दिवस म्हणजे स्त्री शक्तीचा, समर्पणाचा आणि असामान्य कर्तृत्वाचा दिवस. आज असं कोणतंच क्षेत्र नाही जिथं महिला कार्य करत नाहीयेत, महिला मागे आहेत असं कोणतंच क्षेत्र पाहायला मिळत नाही. अगदी समाजाच्या आरोग्याची जबाबदारी देखील त्यांनी आपल्या हाती घेतलेली आहे. आणि ते हात फक्त उपचारच करत नाहीत, तर आशा देतात, धीर देतात आणि नवजीवनही देतात. आज आपल्यासोबत अशा 2 महिला डॉक्टर आहेत ज्यांनी आपल्या मेहनतीनं, जिद्दीनं आणि आत्मविश्वासानं या संपूर्ण क्षेत्रामध्ये एक खूप चांगलं असं काम करून दाखवलेलं आहे. आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर अनघा हेरूर आणि ओबेसिटी कन्सल्टंट डॉक्टर स्वाती वाघ प्रधान. आज तुम्ही दोघीही खूप कठीण क्षेत्रामध्ये काम करताय, चांगलं काम करताय, रुग्णांना सेवा देताय. त्यामुळे या दोघींच्याही प्रवासाबद्दल, कामाबद्दल आपण जाणून घेणार आहोत. मात्र सुरुवातीलाच या दोघींचा परिचय करून देईन. डॉक्टर अनघा हेरूर या सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ असून अनिल आय हॉस्पिटल ग्रुपच्या संचालिका आहेत. गेली 28 वर्ष त्या या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. ठाणे जिल्ह्यातील 7 अत्याधुनिक नेत्र रुग्णालयांच्या माध्यमातून त्या उच्च दर्जाची रुग्णकेंद्रित नेत्रसेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवत आहेत. क्लिनिकल कौशल्य, व्यवस्थापन दृष्टी आणि समाजाभिमुख आरोग्य सेवा यांचा उत्कृष्ट संगम त्यांच्या कार्यामधून दिसून येतो. महिला सक्षमीकरणाबद्दल त्यांना विशेष जिव्हाळा आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 150 महिला कर्मचारी विविध जबाबदाऱ्यांमध्ये कार्यरत आहेत. डॉक्टर हेरूर या महाराष्ट्र ॲप्थोलॉमॉलॉजिकल सोसायटीच्या अध्यक्ष आहेत. राष्ट्रीय ऑल इंडिया ॲप्थोलॉमॉलॉजिकल सोसायटीच्या वेस्ट झोनच्या अकॅडमिक आणि रिसर्च ॲक्टिव्हिटी त्या सांभाळतात. आणि त्यासोबतच डॉक्टर स्वाती वाघ प्रधान या ओबेसिटी आणि मेटाबॉलिकल वेट लॉस या क्षेत्रातील एक अनुभवी आणि विश्वासार्ह नाव. दादर आणि ठाणे येथील त्यांच्या क्लिनिकमधून त्या रुग्णांना वैज्ञानिक पद्धतीनं वजन कमी करण्यासाठी आणि निरोगी जीवनशैली अंगीकारण्यासाठी मार्गदर्शन करतात. सायन हॉस्पिटलमधून त्यांनी MD पदवी प्राप्त केलेली आहे. डॉक्टर स्वाती गेल्या 27 वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्या स्कोप सर्टिफाईड ओबेसिटी कन्सल्टंट आहेत आणि सध्या त्या वर्ल्ड ओबेसिटी फेडरेशनच्या सदस्याही आहेत. औषधोपचारातील त्यांचा सखोल अनुभव आणि पोषणशास्त्र आणि जीवनशैली व्यवस्थापनावरील विशेष अभ्यास, त्यामुळे त्यांनी असंख्य रुग्णांच्या आरोग्य प्रवासात एक सकारात्मक बदल घडवलेला आहे. आणि आज या दोघींशीही आपण गप्पा मारणार आहोत. त्यांचा हा प्रवास कसा होता, या क्षेत्रामध्ये ते कशा पद्धतीनं काम करणार, या सगळ्याची आपण माहिती जाणून घेणार आहोत. मी सुरुवातीलाच डॉक्टर अनघा हेरूर यांच्यापासून सुरुवात करते. डॉक्टर, पहिल्यांदाच प्रश्न असा की डॉक्टर होण्याचा आणि मुळातच नेत्रतज्ञ व्हावंसं असं का तुम्हाला वाटलं? सर्वप्रथम नमस्कार आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींना शुभेच्छा इंटरनॅशनल वुमेन्स डेचा. तर असं झालं की मी जेव्हा लहान होते तेव्हा एक मूव्ही होती अनुराधा म्हणून, जिकडे बलराज साहनी यांनी एक ग्रामीण डॉक्टरांची जी भूमिका होती ती साकारली होती. तर त्याच्यामधून मी जेव्हा ती मूव्ही बघितली होती त्यावेळेला काही खूप गोष्टी मला मनाला लावून गेल्या. एकतर त्यांनी एकदम त्या जे डॉक्टर होते, जी भूमिका होती, अगदी निस्वार्थपणे त्यांनी त्या वृत्तीने त्यांनी ते डॉक्टर होते. लोकांची नुसती डॉक्टर म्हणून नव्हे, पण लोकांच्या ज्या भावना होत्या ते समजून घेऊन एक फॅमिली पार्ट ऑफ द फॅमिली म्हणून त्यांनी जे डॉक्टरांचा जो स्वरूप मला कळला, त्याच्यानी त्याच क्षणी मी ठरवलं की मी जर व्हायचं असेल तर डॉक्टरच. कारण हे फक्त व्यवसाय नव्हे, पण आपण तो जो केअर आहे, तो एम्पथी आहे, ते खूप इम्पॉर्टंट आहे. आणि म्हणूनच आमचा आत्ता जो टॅगलाईन आहे तो बेटर विजन विथ केअर, जी माणुसकी आहे ती जास्त महत्त्वाची आहे. आणि म्हणून त्याच वेळेला मी ठरवलं की डॉक्टर होणार. आणि मग दृष्टी अशी गोष्ट आहे की सर्वांना असेल दृष्टी तर पाहू सृष्टी. आणि म्हणूनच आपण दुसऱ्यांना जर दृष्टी देऊ शकलो तर ते आमचं खूप मोठा भाग्य समजते मी. म्हणजे
म्हणजे डॉक्टर तुम्ही सांगितलं की का तुम्हाला वाटलं की आपण ह्या क्षेत्रात यावं, डॉक्टर व्हावं आणि का आपण नेत्रतज्ञ व्हावं हे तुम्ही सांगितलेलं आहे. मी डॉक्टर स्वाती यांच्याकडे जाईन. डॉक्टर स्वाती, खरं तर या सध्याच्या काळामध्ये ना फिटनेस म्हटलं की मुलांना असं वाटतं की आपण बारीकच असलो किंवा आपण फिट असतो. गेली 27 वर्ष तुम्ही या क्षेत्रामध्ये काम करताय. असा नेमका काय पॉईंट होता जो त्याने तुम्हाला ट्रिगर केला आणि तुम्हाला वाटलं की आपण ओबेसिटी कन्सल्टंट व्हावं? सर्वात आधी नमस्कार आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींना इंटरनॅशनल विमेन्स डेच्या शुभेच्छा. सुरुवातीपासून सांगायचं म्हणजे माझे वडील स्वतः एक सीनियर डॉक्टर आहेत साऊथ मुंबईमध्ये आणि मी लहानपणापासून त्यांना अतिशय सेवाभावाने त्यांच्या पेशंट्सची काळजी घेताना पाहिलं आहे. माझे वडील रविवारीसुद्धा क्लिनिकला जायचे आणि मी त्यांच्या क्लिनिकमधली पेशंटची गर्दी पाहिली आहे. ते बरे झाल्यानंतर त्यांचा आनंद पाहिला आहे. त्यांनी दिलेले माझ्या वडिलांना दिलेले आशीर्वाद पाहिलेले आहेत आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे जस्ट एक प्रोफेशन नाही आहे, पण एक नोबल प्रोफेशन आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या माणसाचं दुःख कमी करता, त्याचं शारीरिक दुःख कमी करता, मानसिक दुःख कमी करता, तेव्हा तुम्ही एक फार मोठी गोष्ट करताय, तुम्ही एक देवाचं काम करताय. आणि म्हणून मला असं वाटलं की आपण हे नोबल प्रोफेशन करावं. पुढे जेव्हा मी मेडिकल स्टुडंट झाले, जेव्हा आम्ही अनॅटमी फिजिओलॉजीसारखे सब्जेक्ट शिकलो, ज्याच्यामध्ये आम्हाला शरीराचं कार्य समजलं, आहाराचा शरीरावर परिणाम समजला, तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपल्या जनसामान्यात आहाराबद्दल खूप गैरसमजुती आहेत. आणि मग मला असं वाटलं की मी जर ह्याच्यामध्ये अजून खोल अभ्यास केला तर मी माझं मेडिकल नॉलेज यूज करून सगळ्या आपल्या सगळ्या पॉप्युलेशनला आणि पेशंट्सना आणि लोकांना खूप मदत करू शकते. त्यांच्या आहाराबद्दल मी त्यांना शिकवू शकते. त्यांचे जे लाईफस्टाईल म्हणजे जीवनशैलीशी निगडीत एलिमेंट्स आहेत त्याच्यामध्ये मी त्यांना मदत करू शकते आणि म्हणून मी ह्या ब्रांचकडे वळले. डॉक्टर, इतक्या वर्षांच्या नेत्रसेवेमधील प्रवासात तुम्हाला नेमकं काय जाणवलं? म्हणजे समाजामध्ये नेत्रजागरूकतेबाबत सर्वात मोठी उणीव तुम्हाला कोणती वाटते आणि जर ती भरून काढायची असेल तर आपण काय करू शकतो? सर्वात मोठी उणीव आहे अवेअरनेस. म्हणजे लोकांमध्ये डोळ्यांच्या ज्या काही आरोग्याचा प्रॉब्लेम्स आहेत किंवा विकार आहेत त्याच्याबद्दलची जी जागरूकता तीच मुळात कमी आहे. त्याचं कारण हे आहे की फॉर एक्झाम्पल मी सांगते, तर कोणाला जर डोळ्याचं चेकअप करायचं असेल तर ते नेत्रतज्ञांकडे जायला पाहिजे हे कदाचित त्यांना न समजता ते फक्त एक चष्मा घेतात किंवा एक चष्मा चेक केला तर मग माझं डोळ्याचं चेकअप झालं असं समजलं जातं. पण हे चुकीचं आहे, कारण आपल्या डोळ्याच्या आतमध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत, जसं मोतीबिंदू आहे, काचबिंदू आहे, लहान मुलांचे प्रॉब्लेम्स आहे, डोळ्याचं प्रेशर आहे, हे सगळं आपल्याला डोळ्याचं चेकअप करूनच समजतं. म्हणून आम्ही ॲज प्रेसिडेंट ऑफ महाराष्ट्र ऑफ्थॅल्मॉलॉजिकल सोसायटी आणि असे खूप सारे इनिशिएटिव्ज आम्ही सुरुवात केलेले आहे ज्याच्यानी लोकांपर्यंत हे अवेअरनेसबद्दलची जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्याबद्दलची अवेअरनेस आपण अजून वाढवू शकतो. जसं ही कार्यक्रम आपण करतो आहे किंवा मग रेडिओवरती आम्ही इनिशिएटिव्ज घेतलं किंवा सोशल मीडियावर लोकांपर्यंत हे समजलं पाहिजे, हे मेसेज गेलं पाहिजे की आपल्या डोळ्यांची काळजी खूप महत्त्वाची आहे, कारण आपल्याला आयुष्यभर आपल्या डोळ्यांची जपणूक करायची आहे. डॉक्टर स्वाती, मी तुम्हाला प्रश्न विचारेन की सध्या लाईफस्टाईल बदललेली आहे आणि या लाईफस्टाईलचा थेट परिणाम कुठे होतो तर आपल्या शरीरावर होतो. ओबेसिटी वाढत चाललेली, लठ्ठपणा वाढत चाललेला आहे. आज महिला विशेष दिन कार्यक्रम आहे आणि त्यामुळेच त्याच अनुषंगाने प्रश्न असा की या लठ्ठपणाचा महिलांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो आहे? सध्या लठ्ठपणाचा म्हणजेच ओबेसिटीचा खूप इन्सिडन्स वाढला आहे आपल्या जगात. महिलांमध्ये एस्पेशली लाईफस्टाईल म्हणजे जीवनशैलीच्या चुकांमुळे आणि मेटाबॉलिझमच्या असंतुलनामुळे आणि एस्पेशली स्ट्रेसमुळे ओबेसिटीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. आणि ओबेसिटी हा एक आजार आहे. 2004पासून WHO त्याला आजाराचा दर्जा दिला आहे आणि ह्या आजाराने अजून कितीतरी आजार उगम होतात, जसे ब्लड प्रेशर, डायबिटीज, हृदयविकार आणि किशोरवयीन मुलींमध्ये मासिक पाळीचे आजार, मासिक पाळीचा त्रास, PCOS, गर्भधारणेला हे येतात, इम्पेडिमेंट्स येतात आणि त्यामुळे पुढे इन्फर्टिलिटीचं ट्रीटमेंट घ्यावी लागते. पुढे पेशंटला पेरिमेनोपॉज, मेनोपॉझल एजमध्ये अजून ऑस्टिओपोरोसिस, सांधेवाताचा त्रास चालू होतो. त्यांना प्रचंड वजनवाढीला तोंड द्यावं लागतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःचा आत्मविश्वास कमी होतो ओबेसिटीमुळे. त्यामुळे पेशंटला नैराश्य येतं, डिप्रेशन येऊ शकतं, अँझायटी होऊ शकते. असे बरेच आजार आजकालच्या महिलांना त्यांना तोंड द्यावं लागतं.
म्हणजे तुम्ही सांगितलेलं आहे की लठ्ठपणा कशा प्रकारे महिलांच्या आरोग्यावर परिणाम करतो, त्यामुळे आपण काळजी घेणं खूप गरजेचं आहे. डॉक्टर अनघा, तुम्हाला असा प्रश्न आहे की गेल्या अनेक वर्षांमध्ये लहान मुलांना चष्मा लागण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, कारण स्क्रीनिंग टाईम असेल तो वाढत चाललेला आहे. यावर तुम्ही काय सांगाल, कारण हे लहान मुलांमध्ये आजार जास्त वाढताना दिसत आहे? हो, हे खूप खरं आहे. कारण लहान मुलांमध्ये मायोपिया म्हणजे मायनस चष्म्याचा नंबरचं प्रमाण खूप वाढतं आहे. इनफॅक्ट असं म्हटलं जातं की बाय 2050मध्ये 50% ऑफ द वर्ल्ड्स पॉप्युलेशनला मायनस चष्मा असेल. तर आत्तापासूनच आपल्याला आपल्या लहान मुलांची काळजी घेणं गरजेचं आहे. एक मुख्य कारण आहे की आपला मोबाईलचा एक्सपोजर, कुठलंही डिजिटल एक्सपोजर, टी व्ही म्हणा, कम्प्युटर, लॅपटॉप, आयपॅड, तर ह्याचं आपल्याला एक्सपोजर खूप कमी करणं गरजेचं आहे. चष्म्याचा नंबरचं चेकअप लहान वयापासूनच चेकअप करणं गरजेचं आहे. फर्स्ट चेकअप शुड बी ॲट 6 मंथ्स, मग 3 इयर्स ऑफ एजला, मग 5 इयर्स ऑफ एज, आणि दरवर्षी कंपल्सरीली आपल्याला चेकअप करणं गरजेचं आहे. ॲज प्रेसिडेंट ऑफ महाराष्ट्र ऑफ्थॅल्मिक सोसायटी आम्ही एक बालदृष्टी अभियान सुरू केलं आहे, जिकडे सगळ्या स्कूल्समध्ये, शाळेय मुलांमध्ये हे कंपल्सरी केलं आहे की डोळ्याचं चेकअप करून घेणं, सो दॅट आपल्याला डोळ्याचा नंबर असेल तर ते लवकरात लवकर आपल्याला ट्रीट करून चष्मा लावता येईल. आणि हे वाढत जे जातं आहे त्याला स्पेशल फक्त चष्मा नव्हे तर मायोपिया कंट्रोल ग्लासेस आणि कधीकधी काही ड्रॉप्स पण अवेलेबल असतात, ज्याच्याने आपण ते कंट्रोल करू शकतो. तर सगळ्या पेरेंट्सनी जागरूक असणं गरजेचं आहे. सगळ्या टीचर्स, पेरेंट्स आणि प्रायव्हेट केअर फिजिशियन्स सगळ्यांनी ॲज अ टीमवर्क आपल्याला काम करणं गरजेचं आहे. डॉक्टर, तुम्ही लहान मुलांबद्दल तर सांगितलं, मात्र जसं जसं वय वाढतं तसं देखील आपल्याला डोळ्यांचे आजार उद्भवतात, आपली दृष्टी कमी होत जाते. अशा वेळेस तुम्ही काय सल्ला द्याल? जसं वय वाढतं तसं चष्म्याचा नंबर पण वाढत जातं, कारण डोळ्याची लांबी वाढते आणि चष्म्यावरचा जो डिपेंडन्स आहे तो वाढत जातो. म्हणजे आपल्याला चष्म्याशिवाय चालता येत नाही, लांब रस्ता क्रॉस करता येत नाही, घड्याळ बघता येत नाही, आणि ह्याच्यामुळे परत इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्स येतं आणि दैनंदिन जीवनात प्रॉब्लेम होतो. ह्याच्यासाठी खूप सोपं, छान आणि खूप टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स्ड ऑप्शन आहे, ज्याला म्हणतात लेसिक. म्हणजे लेसिक सर्जरीने आपण डोळ्याचा जो समोरचा भाग आहे कॉर्निया, त्याचा शेप आपण स्पेशली पॉलिश करून किंवा कर्वेचर चेंज करून आपण चष्म्याचा नंबर पूर्णपणे घालवू शकतो. आणि हे खूप सेफ आहे, ॲक्युरेट आहे, प्रिसाईज आहे. तर ज्यांना ज्यांना जाड भिंगाचा चष्मा आहे किंवा असा नंबर आहे ज्याच्यावरून त्यांना चष्म्यावर अवलंबून असतात, तर ते इझिली आपण लेसिकनिंग क्लिअर करू शकतो. फक्त त्याच्यापूर्वी आपण एक स्पेशल टेस्टिंग करून त्यांच्यासाठी ते योग्य आहे की नाही हे बघून आपण हे सेफ प्रोसिजर इझिली करू शकतो. डॉक्टर, तुम्ही सांगितलेलं आहे की डोळ्यांची काळजी कशी घेतली पाहिजे. डॉक्टर स्वाती, तुम्हाला मला असाच प्रश्न विचारायचा आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आपण तांत्रिकदृष्ट्या खूप प्रगत होत चाललेलो आहोत. 27 वर्ष तुम्ही या कार्यक्षेत्रामध्ये आहात. या 27 वर्षांमध्ये ओबेसिटी कंट्रोल करण्यासाठी कशाप्रकारे उपचार पद्धतीमध्ये ॲडव्हान्स बदल होत गेलेले आहेत? सो जसं मी आधी सांगितलं की आता ओबेसिटीला WHO ने एका डिझीजचा दर्जा दिला आहे, लाईफस्टाईल डिझीजचा दर्जा दिला आहे. त्यामुळे आपण आता ह्याकडे एका डिझीजसारखं बघू शकतो, एका आजारपणासारखं बघू शकतो. आणि जसं आपण इतर आजारपणांसाठी औषधं वापरू शकतो, तसंच आता ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा कमी करायला सुद्धा आपण औषधं वापरू शकतो. आता लठ्ठपणा आपल्या लक्षात आलं आहे की लठ्ठपणा हा फक्त चुकीचं खाण्याने किंवा एक्सरसाइज न केल्याने होत नाही. त्याच्यात तुमचे लाईफस्टाईलचे काही चेंजेस असतील, जीवनशैली चुकीची असेल, जर तुमच्या मेटाबॉलिझमचं संतुलन बिघडलेलं असेल, जर स्ट्रेस जास्त असेल, तर त्याच्यामुळे तुमच्या बॉडीमध्ये इन्फ्लमेशन तयार होऊ शकतं. तुमच्यामध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स तयार होतो, ज्याच्याने तुमच्या बॉडीत इन्सुलिनचं कार्य चुकतं आणि त्यामुळे तुम्हाला ओबेसिटी वाढू शकते. आणि मग आता आपल्याकडे काही असे मेडिकेशन्स आले आहेत, लाईक GLP-1 एगोनिस्ट आले आहेत. हे मेडिकेशन्स इन इंजेक्शन फॉर्म जे असतात ते यूज करून आपण तुमचा हा जो इन्सुलिन रेझिस्टन्स आहे, इन्फ्लमेशन आहे, ते कमी करू शकतो. तुमचं मेटाबॉलिझम रिसेट होऊ शकतं. तुमच्या हंगरवर म्हणजे तुमच्या भुकेवर कंट्रोल येऊ शकतं, नियंत्रण येऊ शकतं. आणि म्हणून तुमचं वजन कमी करणं तुम्हाला जास्त सोपं जाईल. आणि ह्याचबरोबर आता आपण एक दुसरी यंत्रणा वापरतो आहे, ती म्हणजे CGM, विच इज कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटर. ह्याच्यामध्ये आपण तुमचं रिअल टाईम ग्लुकोज म्हणजे ब्लड शुगर ही मॉनिटर करतो. हे एक वेअरेबल डिव्हाइस आहे जे तुम्ही तुमच्या दंडावर वेअर करू शकतात. आणि त्यात तुमच्या कोणत्या खाण्याने तुमची ब्लड शुगर स्पाईक होते, ज्यामुळे तुमचं इन्सुलिन स्पाईक होतं, आणि कोणत्या ॲक्टिव्हिटीज केल्याने ते नॉर्मलाइज होतं, हे तुम्ही ट्रॅक करू शकता. आणि मग हे ट्रॅकिंग करून आम्ही मग एक्झॅक्टली तुम्हाला
तुम्हाला कुठल्या प्रकारे तुम्ही वेट लॉस करू शकता हे आम्ही तुम्हाला ॲडवाईज करू शकतो. तर असे हे दोन जे नवीन ॲडव्हान्समेंट्स आहेत जसे GLP इंजेक्शन्स आणि CGM मॉनिटर हे आम्ही यूज करून आता पेशंट्सना वेट लॉस करून देतो. डॉक्टर स्वातींनी आपल्याला सांगितलं की कशा पद्धतीनं ॲडव्हान्सबद्दल उपचार पद्धतीमध्ये झालेले आहेत. तसंच डोळ्यांवर जे काही आपण जे उपचार करतो नेत्ररोग तज्ज्ञ म्हणून तुम्हाला काय बदल दिसले, काय ॲडव्हान्स बदल झालेले आहेत या उपचार पद्धतींमध्ये? आता फॉर एक्झाम्पल आपण वयोवृद्ध पेशंटचा विचार केला तर मोतीबिंदू हा सर्वात कॉमन प्रॉब्लेम आहे. तर मोतीबिंदूची जी शस्त्रक्रिया आहे त्याच्यामध्ये खूप चांगले ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज आलेले आहेत. मोतीबिंदू काढण्याची जी शस्त्रक्रिया आहे त्याच्यामध्ये हल्ली आपण फेमटो लेझरचा वापर करतो आणि फेमटो लेझर असिस्टेड कॅटरॅक्ट सर्जरीनी आपण सेफ्टी वाढते, प्रेसिशन आणि ॲक्युरसी वाढते आणि वेगळ्या प्रकारचे लेन्सेस आपण यूज करतो. जसं आपण एडॉफ लेन्सेस म्हणजे एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस, ज्याच्यानी फक्त लांबचाच नव्हे तर इंटरमिजिएट आणि जवळचं पण विजन आपण जास्त चांगलं इम्प्रूव्ह करू शकतो. चष्म्यावरचा जो डिपेंडन्स आहे तो त्या वयोगटामध्ये सुद्धा आपण यूज करू शकतो. स्पेशल ट्रायफोकल लेन्सेस अवेलेबल आहेत ज्याच्यामध्ये रिंग्ज आहेत आणि त्या रिंग्ज असल्यामुळे आपल्याला परत लांबचं जवळचं चांगलं दिसतं. तर हे वेगवेगळे टेक्नॉलॉजीज आहेत. डायबिटीसचं प्रमाण वाढत चाललं आहे. इंडिया इज अ डायबिटिक कॅपिटल ऑफ द वर्ल्ड. तर डायबिटीसचा डोळ्यावरचा जो दुष्परिणाम आहे तो लवकर डिटेक्ट करण्यासाठी स्पेशल OCT स्कॅन्स आहेत, स्पेशल अँजिओग्राफीज आहेत, स्पेशल फोटोग्राफीज आहेत ज्याच्याने आपण डोळ्यावरचा दुष्परिणाम लवकरात लवकर निदान करून आपण लवकरात लवकर लेझर्स, इंट्राव्हिट्रियल इंजेक्शन्स आणि हायेस्ट टेक्नॉलॉजीचे सर्जरीज करून आपण नजर वाचवू शकतो. पण कशी नजर वाचवली पाहिजे हे डॉक्टरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. खूप महत्त्वाची खरं तर ही माहिती होती, कारण आपण जरा काही डोळ्यांना नाही झालं तर आपण खरं तर दुर्लक्ष करतो असं म्हणावं लागेल. काही नाही, डोळे चुरचुरत आहेत, आज दुखत आहेत असं म्हणून आपण दुर्लक्ष करतो, पण याचा परिणाम किती खोलवर असू शकतो हे आपल्याला या सगळ्या बोलण्यामधून कळतंय. डॉक्टर स्वाती, मी तुमच्याकडे येईन. ओबेसिटी कन्सल्टंट मी म्हणेन की सध्याच्या घडीला खूप मोठी जबाबदारी असणारं हे क्षेत्र आहे, कारण सध्या सोशल मीडियाचा पेव वाढत चाललेला आहे आणि सोशल मीडियावर आपण सहज व्हिडिओ पाहतो. आज हे खा मग तुम्ही बारीक व्हाल, आज ते खा तुम्ही बारीक व्हाल, आणि अनेक महिला अशा आहेत की ज्याचा उपयोग करतात त्याच्यावर त्याचा दुष्परिणामही पाहायला मिळतो. काय सल्ला द्याल अशा महिलांना? मी यासाठी एवढंच म्हणू इच्छिते की जेव्हा तुम्हाला एखादा सोन्याचा दागिना घ्यायचा असतो तेव्हा तुम्ही भांड्यांच्या दुकानात जाता का? नाही. मग जर तुम्हाला तुमच्या शरीरासाठी काहीतरी करायचं आहे, तुम्हाला ओबेसिटी कमी करायची आहे, वेट लॉस करायचं आहे, वजन कमी करायचं आहे, तर मग तुम्ही डॉक्टरकडे गेलं पाहिजे, ना की कुठल्या इन्फ्लुएन्सर किंवा कुठल्याही सेलिब्रिटीचं रील बघून किंवा यूट्यूबवर व्हिडिओ बघून तुम्ही ते उपचार नाही केले पाहिजेत, कारण त्याने तुम्हाला हानी होईल. आणि शेवटी हा प्रश्न तुमच्या तब्येतीचा आहे, तुमच्या आरोग्याचा आहे, तुमच्या शरीराचा आहे. म्हणून कुठली हानिकारक गोष्ट तुम्ही करू नये आणि थेट आपल्या डॉक्टरकडे जावं आणि तुमच्या डॉक्टरची ॲडवाईस घ्यावी. आणि आता जे नवीन तंत्रज्ञान आलं आहे, ज्या ॲडव्हान्समेंट्स आल्या आहेत त्याच्याने आता आपल्याला एक नवीन होप आहे की फक्त डाएट आणि एक्सरसाइजनी जर वजन कमी होत नसेल तर त्याच्यासाठी आपल्याकडे दुसरे उपाय आहेत. ट्रेडिशनल उपाय जर चालत नसतील तर आता बऱ्याच ॲडव्हान्समेंट्स आल्या आहेत की ज्याच्याने तुमची ओबेसिटी आणि तुमचं वजन तुम्ही कमी करू शकता. सो यू शुड ऑलवेज कम टू अ डॉक्टर. नेहमी तुम्ही तुमच्या डॉक्टरकडे गेलं पाहिजे आणि कुठलंही ट्रीटमेंट तुम्ही स्ट्रिक्ट एक्सपर्ट मेडिकल सुपरविजनच्या अंडरच केली पाहिजे. डॉक्टर, तुम्ही महिला सशक्तीकरणासाठी काम करताय गेली अनेक वर्ष. आपण महिला सशक्त झाली पाहिजे असं म्हणतो, त्यावेळेस शैक्षणिक असेल किंवा आर्थिक स्वावलंबनाचा उल्लेख करतो. मात्र महिलांचं आरोग्य स्वावलंबन देखील तितकंच महत्त्वाचं आहे. काय सांगाल? काय असतं, ॲज विमेन आपण पूर्ण फॅमिलीची काळजी घेतो पण स्वतःची काळजी घेत नाही असं म्हटलं जातं. आता जेव्हा आपण प्लेनमध्ये जातो तेव्हा आपण काय ऐकतो की पहिलं ऑक्सिजन मास्क स्वतःला लावा. नॉट बिकॉज वी लव अ चाइल्ड लेस, पण बिकॉज आपण सशक्त राहिलो तर आपण दुसऱ्यांची काळजी घेऊ शकतो. तसंच डोळ्याच्या बाबतीत आणि आरोग्याच्या बाबतीत आहे की आपण ॲज विमेन आपण पूर्ण घराचे स्तंभ आहोत आणि म्हणून आपण स्वतःची जर काळजी घेतली तर तो सेल्फिशपणा नाही, स्ट्रॅटेजिकपणा आहे. कारण मग आपण पूर्ण फॅमिलीची तशीच आणि जास्त चांगल्या रीतीने काळजी घेऊ शकू. तर आपलं, अँड दॅट टू फिजिकलीच नव्हे पण मेंटली, फायनान्शियली, स्पिरिच्युअली, शेवटी आपण ॲट पीस असलं पाहिजे, हेल्दी आणि सक्सेसफुल असलं तर मग आपण आपल्या फॅमिलीलासुद्धा खूप चांगल्या प्रकारे आपण काळजी घेऊ शकतो.
तर आपल्याला दोन्ही डॉक्टरांनी खूप छान अशी माहिती दिलेली आहे आणि मुलाखतीच्या एका दुसऱ्या टप्प्याकडे आपण वळणार आहोत, जो असणार आहे रॅपिड आन्सरवाला, म्हणजेच रॅपिड फायर राऊंड असणार आहे. मी याच्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारेन आणि तुम्हाला एका शब्दामध्ये अशी पटकन झटकन अशी उत्तरं द्यायची आहेत. पहिला प्रश्न, एका खंबीर स्त्रीची व्याख्या करणारा एक शब्द कोणता, जो तुमच्या मनामध्ये आला आहे? अविचल. विनयशील. तुमचं आयुष्य बदलून टाकणारी एखादी सवय? कॉइझॉ म्हणजे रोज एक चांगलं आपण नवीन हॅबिट आहे जे आपण इम्प्रूव्ह करत जातो. सेल्फ डिसिप्लिन. महिला दिनानिमित्त एक खास संदेश? बी स्ट्रॉंग. तुम्ही तुमच्या आयुष्याचे शिल्पकार आहात. मी इथे आवर्जून आजच्या मदर्सना म्हणजे आयांना हा मेसेज देते की जसं तुम्ही तुमच्या मुलींना कणखर आणि धाडसी बनवत आहे, तसंच तुमच्या मुलांनासुद्धा तुम्ही आता संवेदनशील बनवा, म्हणजेच या फ्युचर जनरेशनमध्ये ते सुखी राहतील एकत्र. आणि आता शेवटचा प्रश्न, तुमच्या यशाचं श्रेय तुम्ही कुणाला द्याल? पहिलं म्हणजे देवाला, कारण त्याच्या आशीर्वादाशिवाय काही होत नाही. माझ्या कुटुंबाला, आईवडिलांना, ज्यांच्या प्रेरणेशिवाय हे पॉसिबलच नव्हतं. आमच्या गुरूंना, ज्यांनी आम्हाला चांगली दिशा दाखवली, आणि माझ्या पेशंट्सला, ज्यांनी आम्हाला ट्रस्ट दिला आणि फेथ दिलं. अर्थातच आधी देवाला आणि मग माझ्या कुटुंबाला, माझा जीवनसाथी, माझ्या हजबंडना, माझ्या मुलांना, आणि माझे जे गुरु होते कॉलेजमध्ये त्यांना, आणि ऑफकोर्स माझे पेशंट्स ज्यांनी माझ्यामध्ये एवढा फेथ दाखवला आहे आणि ज्यांनी मला एवढं प्रेम दिलं आहे त्यांना. तर महिला विशेष दिनानिमित्त आपण हा संपूर्ण संवाद साधलेला आहे. महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप जिद्दीनं काम करतायत, पण महिलांनी स्वतःच्या आरोग्यावर लक्ष देणंही तितकंच गरजेचं आहे. डॉक्टर अनघा, डॉक्टर स्वाती, तुम्ही आलात आणि आमच्यासोबत संवाद साधलात. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. थँक्यू. आणि या मुलाखतीसह वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची.